टिटवी यमाची तराडीन टिटवी यमाची तराडीन डाव्या पायात खडा घेऊन डाव्या खडा घेऊन मार्ग भ्रमण करीत असे। मग ती टिटवी काय करायची, ज्याच भरलंय डाव्या पायात खडा घेऊन मार्ग भ्रमण करीत असे, पायात खडा घ्यायची बरोबर त्याच्या पत्र्यावर पडला की तिथनं कालवा चालू। काका कालवाच चांगला होता गेला, ज्याचं भरलंय तो जाणार आणि ज्याचं सरलंय तो राहणार, हे ठरलेला नेम आहे बुवा। तो हवे बरबा सुकृताची जोडी बाहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मानो आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर क्या बात है।
राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शिट्टी मारताय करणं कमी करतो हनी आले कुराचे हित लेकुराचे हित माऊलीचे चित्त झाले माऊलीचे चित्त लेकुराचे हित लाभाविन प्रीती करे लाभाविन प्रीती पोटी बन पाहे हा पोटी भर पाहे याचे सर्वस्व ही साये त्याचे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाते करे लाभाविन प्रीती करे लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे हा तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाते
कळवळ्याची
ऐसी कळवळाची दाती आणि मोगुरीचे चित्त ऐसे कळवळाची दाती ऐसे कळवळाची करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना
विठ्ठल 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 पुंडलिक ये बात विठ्ठल विठ्ठल लेकुराचे गीत लेकुराचे गीत वागे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला बविन प्रीती फोटी बारे वागे फोटी बारे वागे द्याजे सर्वत्व ऐसी कळवळ्याची जाते करीला भविन प्रेम तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओज गमप गम गरसा ऐसी कळवण्याची जाती करीला भविन विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू पांडुरंगा करू रतमन मन पांडुरंगा करू रतमन कधे दारू त्यांच्या कृपादाने कधे दारू त्यांच्या कृपादाने कधे त्यांच्या कृपादाने कधे दारू त्यांच्या कृपादाने कधे त्यांच्या कृपादाने कधे दारू त्यांच्या कृपादाने कधे दारू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेम काय कळा ऐसे देई प्रेम काय कळा ऐसे देई प्रेम काय कळा जीवानी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय कळा विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरु सांगितले आणि तिसऱ्या क्रमांकाचे ज्यांच्याकडे अधिकार म्हणून पाहिला जातं नवे नवे जगाच्या पाठीवर श्रीमंत संतत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा. जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगातून आईची भूमिका घेतात. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे आई होतात. लेकुराचे हित जाणे वाहे जाणे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुकोबराय बोलतात, जे लेकराचं हित जाणते तिचं नाव माता आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आणि जिच्यापासून कळवळा प्राप्त होतो लेकराला तीच जात कळवळ्याची, ती म्हणजे आई आहे. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन. कोणताही लाभ आपल्या पोटामध्ये शिल्लक ठेवत नाही. तिचं नाव काय? आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. नवे नवे तुकोबराय म्हणतात, पोटी बारवा हे पोटामध्ये जी बहार वाहते, पोटी बारवाये त्याचे सर्वस्व ही साय, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. एवढं सण जी माता करते त्या मातेचं ओझ संत महात्मे संतांवरती देतात. आता थोडासा प्रश्नच आहे आदित्य बा इथं. तुकोबराय मूळचे संत असून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे या नामे, तुका म्हणे माझे या नामे. तुकोबराय म्हणतात मी आई आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. संत महात्मे संतांवर देतात ओझ, म्हणून त्याचं कारण आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं म्हणजे असं. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या आदरणीय माता चंद्रभागा बापूराव खेनट यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी पुष्प आहे. आदरणीय ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन पुष्प पोचलं, माझ्यावरती प्रेम करणारे प्रेममूर्ती हरिभक्त पारायण आमचे भाऊसाहेबांच्या माध्यमातून खरं तर ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार. आज पाहायला गेलं तर काही वर्षापूर्वी नव्हे तर एका वर्षापूर्वी ज्या मातेचं जाणं झालं ती थोर माता या पिंपळे गावामध्ये वास्तव्य करत होती, खेनट वस्तीवर वास्तव्य करत होती. आणि माता गेल्यानंतर त्यांच्या मागं काहीतरी कुटुंब शिल्लक आहे आणि त्या कुटुंबाच्या उत्तरायित होण्यासाठी ही सेवा परम भाग्याने मला प्राप्त झाली. आदरणीय श्री बापूराव रामचंद्र खेनट हे त्यांचे पती, आदरणीय रवींद्र बापूराव खेनट त्यांचा मुलगा, नामदेव बापूराव खेनट मुलगा, सिंधुबाई संभाजी नवले ही त्यांची मुलगी आहे, शोभाताई शिंदे ही पण त्यांची मुलगी आहे, आणि इतर सगळे नातू नातवंड असतील, सर्व पाहुणे मंडळी असतील, त्यांच्या सेवेतून उतराई होण्यासाठी नवे नवे गावाचं काहीतरी आपण देणं लागतो, म्हणून गाव उपस्थिती. विठ्ठल विठ्ठल खरं पाहिला गेलं तर या मातेची मागच्या जन्माची पुण्य आहे भाऊ. म्हणून हे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आज या ठिकाणी एकत्र एका मंचावर उपस्थित आहे. आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज सध्या घुमतोय
आदरणीय आमचे परममित्र प्रेममूर्ती हरिभक्त पारायण संगीत अलंकार हरिभक्त पारायण आमचे आदित्य महाराज दिवेकर. टाळी वाजवून महाराजांसाठी. वेळात वेळ काढ उपस्थित नाही. समुद्रामध्ये एखाद्या जीव गेलेल्या माश्याला ऐका, समुद्रामध्ये जीव गेलेल्या माश्याला समुद्रामध्ये सोडा, तो मासा पळायला लागतो. तसं हार्मोनियमवर जर नागर गुरुजी महाराज सोडलं ती सळ 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 पळतं. त्याचं कारण महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आदरणीय हरिभक्त पारायण मच्छिंद्र नाना नागर गुरुजी आज उपस्थित आहे. आदरणीय ज्यांना मी माझ्या लहानापासून पाहत आलेलो आहे, उत्कृष्ट तबलावादक संगीत अलंकार या गावचं वैभव, या पुरंदर तालुक्याचं परमार्थिक वैभव आदरणीय आमचे खिनेट दादा माध्यमातून या ठिकाणी उपस्थित, त्यांचे आभार. आदरणीय कीर्ती महानपण, ती काय म्हणतात मूर्ती लहानपण कीर्ती, आता एवढं नाही पाठ करत आम्ही त्यामुळं, पण कसं आहे महाराज, या वयात या वयात या वयात या वयात या वयात या वयात याचं कारण माऊली कोरडे. कारण का अहो बरेच मृदुंगाचार्य मी बघितले, पण जो मेहनतीने वाजवतो नवे नवे, जो भगवान परमात्माला भाव तस्मात करून देतो ना, असा मृदुंगवादक माझ्या जीवनातला पहिला मध्ये आदरणीय माऊली महाराज कोरडे. उत्कृष्ट मृदुंगाची साधे मृदुंग अलंकार हरिभक्त पारायण माऊली महाराज कोरडे. जी टॉकीज फेम, जी टॉकीजला पण महाराजांनी काही काळ गाजवला. असे आदरणीय आमचे माऊली महाराज उपस्थित आहेत. या गावचं वैभव विनेकरी बाबा उपस्थित आहेत. दोन माग चोपदार आहे, तू चोखपणे सेवा कर हे करणारे चोपदार माग आहेत. एक गाडवेन दुसरे हा केंद्र गावचे दिसतात. वाह, अभिनंदन. गावासाठी टाळी. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणताल सगळ्या कलाकारांची नावं घेतली, गावकऱ्यांच्या टाळकऱ्यांची नावं घेतली, हा सगळं कसं सजलेलं. इंद्रासारखा वाजवणार आहे, गंधर्वासारखे गाणारे, परीक्षेसारखे ऐकणारे. महाराज जरा काळ आहे, पण उजेडात दिसतोय ना, बास जमलं. आता काय करावं, ठाईचा तो काळा अनादी भाऊ. आता ज्याने आम्हाला त्याच्या कलरचं गातोय म्हणून तो म्हणला तू त्याच कलरचा राहा, जाग्यावर खेळ तू, उड्या मारू. ती म्हणतय ना, ती काही गोष्टी गोरे आहेत पण खऱ्या, काही गोष्टी राग मान नका गोऱ्या हो, काही गोष्टी गोऱ्यात पण खऱ्या. आणि जे काळ्यात म्हणून ठाईचा तो काळा. नाही बघू वाटला डोळे झाकून ऐका. कलर गेले की पैसे, पर बिना जाहिरातीचा आहे. इथं जाहिरात नाही, इथं एकच जाहिरात आहे, विठ्ठल विठ्ठल. ह्याच्या पलीकडची जाहिरात नाही तर ती आता टीव्हीवरच्या कीर्तनकारांना जाहिरात येते मध्येच ब्रेक के बाद. तसं राहिलाय आपल्याकडे एक 1.25 तास. प्रेमाने चिंतन करून तुम्ही साथ दिली तर विठ्ठल विठ्ठल. हा मंगातून जगद्गुरु तुकोबराय मातेची भूमिका घेतात. आय्यांना ऐका, लेकुराचे हित. तुकोबराय शब्द सांगताना म्हणतात की बाबा लेकुराचे हित जाणे माऊलीचे. पहिली गोष्ट, माता कुणाला म्हणावं हा पहिला प्रश्नचिन्ह आहे. ज्या मातेला 1 किंवा 2 मुलं आहेत त्याला माता म्हणावं, का ज्या मातेला एकही मुलगा नाही? बोलत चा तो पटलं नाही का बा? आता भाऊसाहेब मागाशी सांगितलं, गोरा बो आणायचं कुठून? एवढं मोठं पाकिट लागतं वाटतं. ती एवढं म्हणजे आता एवढं नाही अजून, एवढं मोठं पाकिट लागतं. आमचा महाराज सांगतो, शुभम महाराज सांगतो ना, एवढं मोठं हा पाकिटला. बरं तो गाडीत न उतरणार, त्याचं काय पूजा, पाय पुजाय तो पुजायच्या. आता आपल्याला नाही बोलायचं. लक्ष द्या काय सांगतो मी. जिच्या पोटून एका तरी मुलांनी जन्म घेतला त्याला म्हणावं आई. तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मग तुकोबराय आई आहेत का? संत महात्मे आई आहेत का? जर माझ्या तुकोबरायांच्या पोटून कोणी जन्माला आलंय का नाही?
हा कोण आलं ज्याला मला माहिती नाही. माझ्या तुकोबरांनी 4092 मुलं ज्याला मला घातली. किती? 4092 मुलं ज्याला मला घातली. मग तुकोबरा म्हणतात लेकुराचे हित. 4092 मुलं जगद्गुरु तुकोबरायांनी ज्याला मला घातली. ती नुसती घातली नाही, त्या मुलांमुळं आज आम्ही उभे आहेत. कळलं का? त्या मुलांमुळं आज आम्ही उभे आहेत. तसंच या चंद्रभागा मातेनी काहीतरी मुलं जन्माला घातली, त्यामुळे या मातेचा सोहळा एवढा मोठा केला. त्याचं कारण धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुली कन्या पुत्र होती रे जाती आपुली आईला. वा वा वा. जागता हे आपुलिया आपुलिया हिता दोष दागता. आपुलिया हिता दागता. आपुलिया हिता अरे बोल. दोष दागता. आपुलिया हिता दोष दागता. टाळी टाळी माय बाप. हा धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे जातीत. 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 महाराजांनी वर्णन केलंय आपुलिया हिता जो असे मध्ये सांगायचं म्हटलं तर काही ठराविक अशा आया असतात महाराज, त्यांना त्याचं पोरग कीर्तनात नाचल्यानंतर आनंद प्राप्त होतो. आणि 90% आया अशा आहेत ती गणपतीत काय लावतात तुमच्याकडं, हा का माऊली जमते आमच्या, ते डीजे होऊन असले ती आई मध्ये काय माझा बाब्या नाचतो अगं हाय नजरच काढते. मला सांगायचं काय, लेकराचं माता हीच जाणते, मग ते लेकरू कसही असू दे. तुकोबराय भूमिका घेताना म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. संत महात्मे हे मातेप्रमाणेत. महाराज म्हणलं तर एखाद्या मातेला माता किंवा आई ज्या वेळेस म्हणू त्यावेळेस तिच्या पोटातून एक तरी मुलगा जन्माला यावा. तुकोबरायांना आई म्हणलं त्याचं कारण 4092 अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून बाहेर आले. प्रत्येक अभंगाने माझ्या तुकोबरांच्या मुखातून जन्म घेतला. ऐका, पण विश्व माऊली ज्ञानोबराय यांना माता म्हणलं का नाही, माऊली म्हणलं का नाही? माऊली का म्हणलं? ज्ञानोबराय जगाची माऊली का म्हणलं? मग मला सांगा, ज्ञानोबरायांचं लग्न झालं होतं का? बसलेली झालं होतं का? लग्न झालं नव्हतं तरी पण माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना अजून जगभर माऊली म्हणल्याशिवाय कोण पुढे जात नाही. कारण माझ्या ज्ञानोबरायांना 4 मुलं आहेत. किती ऐकले का आतापर्यंत? बरं एखाद्याला माहित असलं तर हात वर करा. किती मुलं आहेत? माझ्या ज्ञानोबरायांना 4 मुलं. 4 मुलांची नावं सांगतो, लक्षामध्ये ठेवा. बोकडा असावा पुरावा, नाही तर बोला यामुळे लक्ष ठेवा. 4 पुरुषार्थ आणि 4 मुलं, लक्ष ठेवा.
पहिल्या मुलाचं नाव आहे ज्ञानी, दुसऱ्या मुलाचं नाव आहे साधक, लक्षात ठेवा. तिसऱ्या मुलाचं नाव आहे योगी आणि चौथ्या मुलाचं नाव आहे अनाथ. किती मुलं झाली? 4 मुलं ज्ञानोबरायांची सांगितली. पहिल्या मुलाचं नाव काय? ज्ञानी. त्याचं कारण आहे शिवपीठ हे जुनाट, 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 जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. अर्थ लक्ष द्या. उत्तर पहिला मुलगा ज्ञानाबाई ते मुकुट, ज्ञानाबाई, ज्ञानाबाई ते मुकुट, शिवपीठ हे जुनाट, जुनाट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई महाराजांनी पहिल्या मुलाचं पुराव्याचं उत्तर दिलं. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई ते. पहिल्या मुलाचं नाव काय? ज्ञानी, ज्ञानाबाई ते मुकुट. दुसऱ्या मुलाचं सांगताना नाव सांगितलं साधक, साधक. आता साधक म्हणावं कुणाला हा पहिला प्रश्न आहे. जो असत्याचं साधन साध्यापर्यंत पोचवतो, लक्ष ठेवा, असत्याचं साधन साध्यापर्यंत पोचवतो आणि तो एक तरी जीवनामध्ये परिक्रमा करतो, त्याला म्हणावं साधक. लय गायक बघितले भाऊसाहेब मी, लय गायक बघितले अशी पट्टीत गाणारे. आणि काय काय गायकांना वाटतं माझ्यासारखं कोणच, पण माझ्या जीवनातला पहिला असा गायक बघितला, माझ्या जीवनातला पहिला असा मी गायक बघितला जो परिक्रमा पूर्ण करतो आणि अजून सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय आदित्य महाराज दिवेकर. दोनदा नाही का? एक मला तर वाटतं पहिल्या परिक्रमेवेळेस माझी जास्त काय ओळख नव्हती, पण दुसरी परिक्रमा पाहिल्यानंतर त्यांची तब्येत आल्यानंतर पाहिल्यानंतर डोळ्यात पाणीच आलं खरं तर महाराज. कारण अहो लय साधक म्हणावं कुणाला. ज्ञानोबराय दुसऱ्या मुलाचं वर्णन करतात, ती दुसरी मुलं तिसरी नसून तुमच्यासारखीच आहेत, बाकी काही नाही हो. महाराज म्हणले साधक आहे दुसरा मुलगा. कारण महाराजांनी वर्णन केलंय साधकाचा माय बाप, दरुशनी हरिताप, सर्वा ती सुखरूप ज्ञानोबा माझा. महाराज म्हणतात दुसऱ्या मुलाचं नाव साधक, कारण का साधकांचा माय, माये नामे आई, साधकांचा माय बाप म्हणजे ज्ञानोबा आहे. पुढे घ्या. महाराज म्हणले योगी, योगी का स्वर द्या. महाराजांनी योगीचं वर्णन केलं. ज्ञानराज माझी, हा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी योग्याची माऊली.
क्या बात है क्या राज माझी योग्याची माऊली ज्ञान राज माझी ज्ञान योग्याची माऊली ज्ञान राज माझी योग्याची माऊली ज्ञान राज माझी योग्याची माऊली ज्ञान राज माझी योग्याची माऊली तेने निज मावली प्रगट केली तेने निज मावली प्रगट केले तेने निगमावली प्रगट तेने निगमावली प्रगट तेने निज मावली प्रगट केली तेने निज मावली प्रगट केली तेने निगमावली प्रगट तेने निगमावली प्रगट ज्ञान राज माझी ज्ञान राज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची योग्याची महाराज म्हणले ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योगी याने नाम माऊली किती मुलं झाली झोपले नाही ना हा आता सध्या कसं चाललंय आदित्य महाराज चिंतन ऐकाय नको सध्या चाललंय ती कविता आली एक आता ती आपण नाही म्हणत गादीवर आई बाप ऐकायची कीर्तनाच्या मध्ये नाही चिंतन काळ सारावा चिंतने आणि गंगा स्नान जर प्राप्त करायचं असेल तर कवितावाली नको काळ सारावा चिंतने आणि मगच गंगा स्नान प्राप्त तसं होणार लक्ष द्या तिसरा मुलगा कोणी आणि चौथा ज्ञानराज माझी अनाथांची माय एका जनादरी पाय वंदित्यांचे आणि अशी चार मुलं ज्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात ही माझी आहेत त्यावेळेस ज्ञानोबरायांना म्हणले माऊली लेकुराचे हित संत महात्मे मातेची भूमिका घेताना म्हणतात जे आपल्या लेकराचं हितच जाणते त्याला म्हणावं माता आणि आज या खेनक कुटुंबामध्ये एक आदर्श माता होऊन गेली ती आदरणीय मातोश्री चंद्रभागा खेनट आपल्या मुलांना योग्य ते संस्कार दिले आजकाल आदित्य महाराज पाहायला गेलं मुलं मोठ्या मोठ्या प्रदेशात पाहायला मिळतात मोठ्या मोठ्या देशामध्ये पाहायला मिळतात पण जे मातेचं पुण्यस्मरण करतात ना तुकोबराय म्हणतात धन्य माता पिता त्यांच्या माताशी पिताशी धन्यता त्याचं कारण कुळी कन्या पुत्र होती जे आणि जे करत नाही कारण काय भाऊसाहेब माहिती गेलं तर कोणत्या गोष्टीमध्ये हाव असावी आणि कोणत्या गोष्टीमध्ये हाव वर्णन करतात कबीरची हाव ही भाग्यवान माँ बाप को चाहे माँ बाप को चाहे आपल्या माते पित्याचं जे पुण्यस्मरण त्या ठिकाणी थाटामाटा करतात ना महाराज म्हणतात त्याच्या कुळामध्ये सात्विक आचार करणारा पुत्र जन्माला येईल पण जे करत नाहीत महाराज म्हणतात वंशधुराचारी पुत्र झाला वंशधुराचार्य पुत्र झाला वंशधुराचार्य आहा कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करीती पितर आहा कटा त्याचे करीती पितर वंशधुराचारी पुत्र झाला वंशधुराचारी पुत्र झाला वंशधुराचारी पुत्र झाला हा कटा त्याची करीते पितरे वंशधुराचारी पुत्र झाला
किती प्रकारचे पुत्र आहेत? लक्ष द्या, 4 प्रकारचे पुत्र सांगतो. एक अपंगत्व, एक पांगुळ, एक आंधळा आणि एक भैरा. किती 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 दिसतोय ना मी? लक्ष द्या मग. किती? 4 प्रकारचे पुत्र जन्माले. पण कधी? आणि एक तर भाऊसाहेब हे कुणाच्या घरामध्ये प्राप्त होत, त्याला भाग्यवंताचं कुळ प्राप्त असावं लागतं. कुणाच्याही घरी कीर्तन काय तमाशा आहे काय गौतमी पाटलांचा? कुणाच्याही घरी मागील जन्माची पुण्य होती या मातेची, म्हणून हा पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी होतोय. लक्ष ठेवा, कुणाच्याही जन्मामध्ये जन्मोनी या कोळी वाचे स्मरे राम. हा, हे जन्मातच असावं लागतं आणि कुळामध्येच असावं, असं तसं कुणाला भेटत नाही बाबांनो. लक्ष द्या, ज्याच्यासाठी तुम्ही सभा मंडपामध्ये बसला, आता खरं खरं बोलायचं, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, अरे नाही तरी म्हणा, रेटून बोला, पण नाही तरी. कशासाठी मंडपात बसला? आता काय काय माऊली म्हणणार कीर्तन ऐकण्यासाठी, काय काय म्हणणार, कधी 12:15 वाजतात आणि कधी कळलास. काही जन्म घेण्याची कारण भगवान परमात्म्याने नेमलेली आहेत. काही वर्ग जन्म घेतात ते देवाचे शुद्ध भजन गाण्यासाठी. काही वर्गाने जन्म घेतला चुकलिया वर्म फेरा. काही नको म्हणलं तरी देवाने जन्माला, आणि आल्यानंतर अजून सुद्धा कळलं नाही देवाचं काय करावं. भोजन वय बरं, भोजन. मनुष्य देह दिला, ज्याने दिला तो महान भगवान परमात्मा. ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे तोरा विवरेच्या तटी. ज्याने दिला तो भगवान परमात्माने. कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज म्हणतो तुम्हाला आम्ही जन्म दिला, पण काही लोकांना जन्म कळाला नाही. काही लोकांना जन्म कळाला ते संत महात्मे आहेत, त्यांना दिलेल्या जन्मात सोनं करता आलं, तुम्हाला करता आलं. तुकोबा म्हणले धन्य आम्ही जन्म आलो, आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबा म्हणतात आम्ही स्वतःला धन्य देतो, कारण का धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे. मग मला सांगा, तुम्ही आला कशासाठी? चुकलिया वर्म, जन्म घेतला, पण भगवान परमात्माचं गोड नामस्मरण तुम्हाला कळलं? नामस्मरण कळलं नाही. दिवसभर आयुष्यभर ज्याच्यासाठी झटतो त्याला म्हणावं ध. पाठ केलंय तुम्ही? त्याला म्हणावं ध. शेवट ते म्हणून जात नो धन या नामे नी. लिहावं लागतं दुःखत अंतकरणाने, तीव्र झटक्याने. आता नवीन आलाय ना ती पण म्हणून देत नाही. अटॅक तो आला की मग काय काळ, आता काळलंय जोरावे, काळ डायरेक्ट असा अटॅकच करतो, म्हणून त्याला काय नाव दिले. आणि ही तर सभा मंडपात जेवढी बसल्यात ना, तेवढ्यांना कोणाकोणाला वाटतं अटॅकाने मारावं, त्याने हात वर करा. हा, बाबांनी बरोबर जाणले. बाबा का जाणलं असेल मी कारण सांगतो. इकडे द्या लक्ष. बाबा म्हणताय ना अटॅकाने मारावं, कारण का हा देह नाशिवंत मुद्रांचा कसा आहे त्यांना माहिती. खिचपत पडण्यापेक्षा मोकळं गेलेलं, म्हणून अटॅक. सियाला खाऊ दे हा
का रे. हा लक्ष द्या इकडे थोडं. काय सांगत होतो तुम्ही? अटॅक. आणि एकदा का तो आला सुट्टी. हो भाऊसाहेब एक सांगतो तुम्हाला, तुमच्या घरामध्ये बरेच पाहुणे येतील, तुमच्या घरामध्ये बरेच पाहुणे येतील, पण ज्या वेळेस एक पाहुणा आपल्या घरामध्ये येईल ना, त्या पाहुण्यासोबत आपल्याला सुद्धा जावं. जावं. आता काही काही पाहुणं एक दिवस राहतात, काही काही पाहुणं एक सेकंदात घेऊन जातात, आणि काय काय पाहुणं राहतात ती हितच. आता त्याला बारोडात आलंय ना, जावाय आला. एकनाथ महाराजांचं एक बारोडे बघा, जावाय आला. त्याच्यामध्ये काही लोक येऊन राहतात, पण काही लोकांना जावं लागतं. पुरावा एकनाथ महाराज. काही लोक म्हणजे भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला अनेक प्रकारच्या उपमा दिल्या. लक्ष ठेवा, भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला अनेक प्रकारच्या उपमा दिल्या. नाद बाबा भगवान परमात्म्याचं स्वरूप घेऊन सांगतात, तुमचं आमचं जीवन एका पक्ष्यासारखं आहे. कसं? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणिया राहती, ते का गुंतवणिया राहती, तैसे आसा पक्ष्यासारखं जीवन. हवं एकाच्या दारामध्ये पक्षी यावा, अंगणामध्ये दाणे टिपून जावा, प्रत्येकाला एक ना एक दिवस त्याच्या घरट्यामध्ये जावं. आणि ज्याला तुम्ही माझं म्हणताय ते तुमचं इल्ला, तुमचं हाय का? 1 कोट्याचा बंगला बांधलाय, पण त्या बंगल्यामध्ये तुला जाळता येतं का बुवा? तुला ठरलेली जागा आहे, 2 पत्र्याचं शेड, आणि त्याच्यामध्ये तुझा कशासाठी माझं माझं म्हणतो. देता देवविता, नेता नेवविता, देणाराही तोच आणि नेणाराही. कशासाठी अहंकार करतो? म्हणले 5 कोट्याचा बंगला बांधलाय. आता आम्हाला रोज असलं भाऊसाहेब गिऱ्हाईक असतात, महाराज 5 कोट्याचा बंगला आहे बघा, कसला मोठा आहे म्हणला. आता ती जुन्नरला मी काल्याच्या कीर्तनाला गेलतो, आदित्य महाराज एक मोठं असं बलिशान बंगला. का? तर महाराजांनी आमच्या घरी यावं म्हणून. मी मनामध्ये विचार केला, बाबा 5 कोटी नाही, तू 15 कोट्याचा बांधशील, पण काही दिवसच तुझ्या या घरात शिल्लक, एवढं लक्षात ठेव. जाणार आहे, प्रत्येकाला जाणार. देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल. घडो घडी काळ वाट याची पाये, घडो घडी काळ वाट याची पाये, घडो घडी काळ वाट याची पाय, घडो घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकात, अजून किती आहे अवकात, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. हरिमुखे गाता हर परिचिता, हरिमुखे गाता हर अरे मुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर हर पले चिंता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक पाहुणा येणार, त्याचं नाव काळे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना आला कुणाच्या, ऐका
संमेलन भरलं संत महात्म्यांचं, देवदेवतांचं. वैकुंठामध्ये संमेलन भरलेलं आहे. सगळे देवदेवता त्या संमेलनामध्ये हजर आहेत. प्रत्येक जण वाहनावर बसून आलाय बरं का, लक्ष द्या. प्रत्येक जण वाहनावरती बसून आलाय. चंद्र आलाय, सूर्य आलाय, इंद्र आलाय, प्रत्येक देव वाहनावरती बसून आलाय. आता एक एंट्री झाली, ती एक एंट्री झाली कामदेवाची. कामदेव सुद्धा आले, कामदेव सुद्धा सभेमध्ये बसले. आता मात्र या आभाराची जबाबदारी कुणावरती द्यावी म्हणून आभाराची जबाबदारी दिली कबुतरावर. कुणावर दिली? कबुतरावर आभाराची जबाबदारी दिली. आभार माना. ठीक आहे. ते कबूतर उठलं आणि महाद्वारावर येऊन प्रत्येक देवदेवताचे ते कबूतर प्रत्येकाला नमस्कार करायचं. पण या काही देवानं त्याच्याकडे पाहिलं. काय काय असतात ना फुगीर, होय, काय काय फुगीर असतात ना, ते कोणाकडेच पाहत. मग महाराजांनी किती वेळा जयारी करू द्या ती बघत. तसं त्या कबुतराकडे एकानेही बघितलं ना. एक दिवस असं झाला, संमेलन थाटामाटात रंगलं. संमेलन रंगता रंगता मात्र आता यायचं कुणी, यायचं कुणी. सगळं झाल्यानंतर तो येतो, त्याचं नाव काय? होय, अरे सगळं झाल्यानंतर तो येतो, त्याचं नाव काय? यम. म. तो आला आणि येता येता माऊली महाराज काय झालं, नेमकी त्याच्या पायाला लागली ठेच. काय लागली? आणि बघितलं कोणाकडं, आणि कबुतराकडं बघून हसलं. आता हे दृष्टांत सांगायचं कारण म्हणजे ह्यांनी दिलेलं प्रमाण, त्यामुळं हित अडकलं, नाही तर पुढे गेलो असतो. गडोगडी काळ, लक्ष ठेवा. आणि ठेच लागली तशी आदित्य महाराज त्याला त्या बघून. कबूतर यमाकडं हसलं, यम कबुतराकडे बघून. कबुतराने विचार केला, देव गेलं, चंद्र गेला, सूर्य गेला, भगवान श्री विष्णू गेला, या काही देवानं माझ्याकडे बघून नमस्कार केला. देव मायकडून बघून हसला. म्हणला यमच का, यमच का हसला. चिंतेत पडलं कबूतर. आणि नेमकं गरुड महाराज संमेलनाला, आणि गरुड महाराजांनी वर बघितलं कोण बसलंय. आणि चिंतेत पाहिलेल्या कबुतराला गरुड म्हणतात, कबुतरा काय झालं? म्हणला देव गेले, सर्व देव गेले, या काही देवाने माझ्याकडे वर पाहिलं नाही, पण यमाने माझ्याकडे पाहून यम जरा हसला. गरुडाला कळलं. कबुतराला म्हणला तुमचा कार्यक्रम फिक्स आहे, तुम्ही काय करा, बसा माझ्या पाठीवर. त्या गरुडानं त्या कबुतराला पाठीवरती घेतलं. पाताळाच्या 5 लाख दुरीवरती जाऊन एक गुहा होती. त्या गुहेच्या शेजारी एक झाड होतं आणि त्या झाडाच्या टोकरीत जाऊन ठेवलं. आणि गरुड महाराज परत संमेलनाला आल्यानंतर जसं बघितलं का यमाला, तसं गरुड यमाकडे रागाने बघायला. यमदेव म्हणला तुझ्या बांधाला बांध, तुझ्या घरा शेजारी घर, दोघात एक नळ. मग काय म्हणले? म्हणले तुम्ही कबुतराकडे बघून हसलाच. हसलाच का? असं म्हणल्याबरोबर म्हणले काय सांगू गरुड महाराज, मी म्हणलं एवढी एवढूस कबूतर आणि ह्याचा मृत्यू अवघ्या 2 तासामध्ये पाताळाच्या 5 लाख दुरीवर गुहेच्या शेजारी एक झाड आहे आणि त्या झाडाच्या टोकरीमध्ये ह्याचा मृत्यू. ही मरणार कसं? मला वाटलं ह्याचं मरण टळतय. पण गरुड महाराज तुम्ही असल्यामुळं शक्य. बघा, दृष्टांत संपला, सिद्धांत पहा. जसं गरुडानं शब्द ऐकलं तसं गरुड त्या 5 लाख दुरीवरती गेलं आणि अवघ्या 2 तासाच्या कालावधीमध्ये ते कबूतर त्या झाडाच्या टोकरीमध्ये मरून पडलं होतं. ठरलेली वेळ, ठरलेला वार आणि ठरलेली जागा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावं. मरावं. कोण मेलं? आजा मेला पंजा मेला, बापा वाचला गेला, आजा मेला, मेला बाप मसना गेला.
देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. हो हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आज मेला पण मेरा बाप मचला गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जग पाटे भया आले मोठे. उठा उठा जागा पाटे भया आले मोठे. हाय आजा मेला पंजा मेला बाप ही मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप ही मसना गेला. देखत देखत ना तू पलतू तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पलतू तो ही तैसा झाला. उठा उठा जग पाठी मरावं लागलं. आजा मेला पंजा मेला बाप ही मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. झालं मरावं लागलं पण झाला मरावं लागलं. नवे नवे आपल्या देखत आपलं पोरग सुद्धा जावं. अय मरण हे सगळ्याला अटळे. महाराज सांगितलं ज्या वेळेस धर्मराजाला यक्षराजाने प्रश्न विचारला या जगाच्या पाठीवरचं आश्चर्य काय, या जगाच्या पाठीवर खरं काय, त्यावेळेस सांगितलं या जगाच्या पाठीवर एकच खरंय म र. काय म र. बाकी सगळ्या गोष्टी खोट्यात. मी खोटा तुम्ही बसलेले खोटे. मग मला सांगा दिसत ते खरं का न दिसत ते खरं. अय दिसत ते खरं का न दिसत ते खरं. हा दोन्ही बाजूनी नाही एका बाजूनी रिझल्ट आहे. अय माऊल्या हो तुमच्यासाठी थांबा जरा तुम्ही न्यारात थांबा. दिसत ते खरं का न दिसत ते खरं. हा दिसत ते खरं वय. मग टीव्हीतल्या मालिका खऱ्या का खोट्या. आता ही माऊली गंमत आहे. खोट्या मालिका जरी असल्या तरी खऱ्या रूपाने पाहते आणि म्हणते काय सांगू त्या सुनेची दाश्या. आणि घरात सुनला अय सून सून सून. काही गोष्टी डोळ्याला जरी खोट्या वाटल्या तरी तुम्ही खऱ्या म्हणूनच त्याला मानता. अरे माझा बाप जगाचा बाप अदृश्य आहे. अदृश्य जरी असला जरी आता दृष्टी पुढे जो मी तच पाहे पांडुरंगा. देवाला पाहिजे ना दृष्टी चांगली ठेवा तो देव दिसल्याशिवाय राहणार नाही. बाबांनो मग ते सांगायचं की बाबा जगाच्या पाठीवर जे हित करतात त्यांना संत म्हणावं आणि जे अनहित करतात त्याला तुमची आमची जात म्हणा. विठ्ठल विठ्ठल. काही काळ लोटला संत महात्मे फक्त जगाच्या हिताचंच बघतात. लक्ष ठेवा. आई जशी आपल्या लेकराचं हित बघते तसे संत महात्मे आपल्या हिताचंच बघतात. कारण का संत कोणाच्या हिताचं बघतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. काही लोक समाजामध्ये पाहायला गेली त्यांना स्वार्थी वर्ग म्हणावा आणि काही लोक फक्त आणि फक्त समाजाची झडकतात. संत महात्मे रूपक घेतात. लक्ष ठेवा. संत महात्म्यांनी रूपक घेतली. संत महात्म्यांनी अनहिताचा वर्ग स्वयंहिताला जाग करण्यासाठी आले ते संत महात्मे. लक्ष ठेवा. पहिलं रूप संत महात्मे काकड्याच्या द्वारामध्ये घेतात. उठा जागे वारे उठा जागे वारे पंढरीनाथ
ठेवा माता भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माचा चुकवा व्यथा जन्माचा चुकवा व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा धनदारा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन संत महात्मे म्हणतात उठा जागेवारी आता स्मरण करा पंढरीनाथा. महाराज म्हणतात आम्ही जाग करण्यासाठी आलो, पण जाग देहाला करायचं का मनाला? बोलत चला, देहाला का मनाला? हा, मनाला जाग केलं पाहिजे. बरोबर. वासुदेव क्रमांक 1 पहिल्या वासुदात तुकोबरा या मनाला राजा म्हणले. तो राजा ऐका. मग एक देह राजा एक देह असे नांद तुझ्यासी दोघी नारी तुझ्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी पुत्र मनोराजा पुत्र पौत्र संपदा भारी तेने कृपा केली मनवून हरिनाम. महाराजांनी रूप घेताना म्हणले मनुराजा एक देह पुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आमावरी गा मनवनी आलो या देशात. कशासाठी आलो? हे देश कोणतं? देश वैष्णो हे माझा सज फिरत आलो. ज्या देशाला तुम्ही देश म्हणता तो देश म्हणजे हा वेश आहे. देश वैष्णो हे माझा. याला महाराजांनी उपमा दिली हा नरदेहाला. हा नरदेह महाराज सांगतात नरदेह निदान लागले हाती. हा हे साधं सुद्धा नाहीये. काहीतरी माग्या जन्माची पुण्य आहे म्हणून तुम्हाला प्राप्त झाले, कुणाला होणार नाही. संत महात्मे जागे करताना एक जोगीचं स्वरूप सांगतात. संत महात्मे म्हणले आम्ही जोगी झालो कशासाठी? फक्त आणि फक्त तुम्हाला जाग करण्यासाठी. हे जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जाग जाग बोलती. हे जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. टाळी. जग जोगी हा जग जोगी जाग जाग बोलते. जग जोगी जग 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 जोगी जाग जाग बोलते. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. जगदोगी जगदोगी
जाग जाग बोल जगदोगे जगदोगे दाग दाग बोल जगदोगे जगदोगे दाग दाग बोल जगजोगीचं स्वरूप जोगी झाले संत महात्मे कुणासाठी आबा फक्त आणि फक्त आपल्यासाठी जोगी होता संत महात्मे नव्हे नव्हे तर संत महात्मे म्हणले जोगीचं स्वरूप कळत ना एक टिटवीचं रूप घेऊ जीच टिटवी पहिल्या पूर्वी काळामध्ये शेतामध्ये बायका तिला शिव्या द्यायची ती वरडायला लागली ना स्वरूप टिटवीचं आहे नाद बाबा वर्णन करतात टिटवी यमाची तराडीन यमाची तराडीन टिटवी यमाची तराडीन यमाची तराडीन डाव्या पायात खडा घेऊन डाव्या पायात खडा घेऊन मार्ग भ्रमण करीत असे मग ती टिटवी काय करायची ज्याच भरलंय डाव्या पायात खडा घेऊन मार्ग भ्रमण करीत असे पायात खडा घ्यायची बरोबर त्याच्या पत्र्यावर पडला की तिथनं कालवाच चालू होय काका कालवाच चांगला होता गेला ज्याचं भरलंय तो जाणार आणि ज्याचं सरलंय तो राहणार हे ठरलेला नेम आहे बुवा मग नाही टिटवी कळली कुत्र्याचं रूप घेतलं ना महाराज कुत्र कुठं गेलं होतं अय कुत्र गेलं होतं का नाही हा गेलं होतं का नाही नव्हतं गेलं ते कुत्र भुकायला लागले लोक दगडी घालून हलतात ते सत्य बोलत असतं नाही मग नाथ बाबा स्वरूप सांगतात नाथ बाबा म्हणले हे नाही कळलं तर हे कळू द्या हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल हे जरी नाही कालं टाळी टाळी हा तर पंढरपूर अवतरलं पाहिजे वा वा टाळी भजन क्या वाले हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल हे जरी नाही कालं सरत शेवटी बा कळ बांधून राहील सरत शेवटी बा कळ बांधून राहील सरत शेवटी काळ बांधून येईल सरत शेवटी काळ बांधून येईल हे एका जनाधारी आमचं काय बाजाईल एका जनाधारी आमचं काय बाजाईल हे एका जनाधारी आमचं काय बाजाईल एका जनाधारी आमचं काय बाजाईल आमचं काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल पिंगळ 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 माधवारी बोलत लेख पिंगळ माधवारी पिंगळ माधवारी बोलत लेख पिंगळ माधवारी हा पिंगळा माधवारी बोल तले का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल तले का पिंगळा माधवारी टाळी 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 हा वर्धमान कुठे तुमचे वर्धमान कुठे तुमचे वर्तमान कोटे तुमचे वर्धमान कुठे लटकान बोलो तुम्ही वर्तमान कोटे लटकानं बोल तुमचे वर्धमान कुठे लटकान बोलो तुमचे वर्तमान कोटे आणि पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा हा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा 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 ग बाई पिंगा औगा 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 दागड धिंगार औगा दागड धिंगार औगा दागड धिंगार औगा दागड धिंगार औगा दागड दिंगा ग औगा दागड दिंगा औगा दागड दिंगा ग औगा दागड दिंगा ग टाळी टाळी मी कुठून आलोय मी ज्या क्षेत्रामध्ये वास करतो ते क्षेत्र ऐका ज्या क्षेत्रामध्ये मी पुजारी म्हणून काम करतो ते क्षेत्र हा टाळी वा टाळी वा वा माऊली क्या बात हे माझ्या याकडे हे
मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची अगमवाग्या सुगमवाग्या प्रेम नगरावारी अगमवाग्या सुगमवाग्या प्रेम नगरावारी सोबत कोणी भजनी लागा लवकर कैवारी हे मोजा याकडे ग मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मायच्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची माझी मल्हारीची पिंगळा माधवारी बोल बोल गणे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल गणे का पिंगळा माधवारी माधवारी हे जरी नाही ऐकालं हे नाही ऐकलं तर हे ऐका हे नाही ऐकलं की तेच ऐका तो कोण यमाचा पाहुणा प्राणी होय आणि तो आला की मग ते काय सुट्टी दे नाही कारण मग अशी सांगितलं महाराजांनी घडोघडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश काळाची ताकद इतकी मोठी आहे ऐका येते उरो नाही आले अवतार यर ते पामर जीव किती देवाला सुद्धा जावं लागतं इतकी ताकद गळाची आहे आणि लक्षामध्ये ठेवा ज्या मातेने या गावामध्ये एक आदर्श माता म्हणून मिरवलं ज्या मातेचा पदर्या अख्ख्या गावामध्ये कधी खाली पडला नाही त्याचं कारण हा सोहळा आहे मी सांगू का तुम्हाला ज्याला तुम्ही माझं म्हणता ते तुमचं कधी नसतंच आणि ज्याला तुम्ही तुमचं म्हणा तो अखंड स्वरूप भगवान परमात्मा तुमचा आहे फक्त त्याला हाक मारा जगाच्या पाठीवर सगळ्यात खरं तर काय असेल सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे देवापेक्षा कोणतंही मोठं नाही मी म्हणतो ज्याला तुम्ही मोठं म्हणता ते एक नंबरचं खोटं असतं मी तर म्हणतो आबा जगाच्या पाठीवर माझ्या भगवान परमात्म्यासारखा कोणी मोठा नाही आणि होणार सुद्धा नाही फक्त देव आपलासा करा म्हणून महाराज सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकरासाठी झटगडणारी फक्त ती आदर्श माता आहे आणि जी माता तुकोबरा या भूमिकातून करतात झालेले अभंगाचं सविस्तर चिंतन 2 चरणाचे चिंतन मी भजन झाल्यावरती करेल विठोबा रकुमाये विठोबा रकुमा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते करिला पावेन प्रदे पोटी बार पोटी बार पोटी बारवाय त्याचे सर्वस्व ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न अभंगाच्या बद्धांपर्यंत पोहोचलोय ज्यांचाच प्रथम पुण्यस्मरण आदरणीय आदर्श माता हरिभक्त पाराय आपल्या चंद्रभागा ताई खेळणट यांच्या मातेचं कीर्तन रूपी सेवा ती माझ्यापर्यंत पोहोचण्याचं कारण फक्त भावेत भाऊंच्या माध्यमातून आबा जास्त तुम्ही मला वाटतं माझ्या पहिल्याच कीर्तनाला तुम्ही उपस्थित असताल खरं माझं परम भाग्य माझं प्राप्त होईल की कारण का लहानपणापासून आदरणीय दशरथ तात्या जगताप यांच्या बोटाला धरून फक्त परमार्थ करायचं शिकलो होतो पण या जन्मात वाटत नव्हतं आबा ही नारदाची गादी प्राप्त होऊन मी मनोज महाराज महाराष्ट्र फिरेल आदरणीय तात्यांचं सहकार्याने आदरणीय तात्यांच्या बोलावण्यावरनं तुम्ही भरपूर वेळा जेजुरीला आला बल्लाळेश्वर असू द्या जेजुरीतलं वर देवस्थान असू द्या आणि त्यांच्या बोटाला धरून जेव्हा हा शिष्य घडत होता तेव्हा आबा तुमच्यासारखे आदर्श मला डोळ्यांनी पाहायला मिळत होते आदरणीय आबा तुम्ही आज आमच्या कीर्तनाला उपस्थित आहेत आज महाराष्ट्रभर फिरतो पण या पिंपळेमध्ये प्रथम या पिंपळे गावामध्ये येण्याचं भाग्य मला प्राप्त झाले ते म्हणजे आमचे खाली बसलेले भाऊ दादांच्या माध्यमातून मी सलग मला वाटतंय काय विनकरी बाबा 4 वर्ष बदली प्रवचन करायला होतो
भोसले सरांच्या माध्यमातून बरं का आबा 4 वर्ष. पण मी कधीच लाज मनामध्ये बाळगली ना आदित्य महाराज की आपण कीर्तनकार असून सुद्धा प्रवचन करावं. हो कधीच नाही. मला माहिती माझा देव एक दिवस पायातली चप्पल पण करतो आणि माझा देव ऐरावत्या रत्नासारखा थोर सुद्धा हत्तीवर सुद्धा बसवतो. एवढं माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. आणि खरंच या गावामध्ये खेनट वस्ती पिंपळे गावामध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आदरणीय आमचे भाऊ आणि साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर माझ्यावर नित्यांत त्यांचं प्रेम आहे. आणि या मला थोडे 2-3 महिन्यापूर्वी ही तारीख गेली, 2-3 महिन्यापूर्वी मला फोन केला आणि इथे येण्याचा योग प्राप्त झाला. इथूनच साक्षात संत सोपान काका या रोडने जातात. मी स्वतः या काकाच्या रोडवरनं वारी करतो. आदरणीय वैकुंठवासी सद्गुरू दशरथ जगताप यांचा दिंडी क्रमांक 7 आणि 7 नंबर दिंडीमध्ये मी आज दिंडी चालक म्हणून चालतो. मला अभिमान आहे. आणि या माध्यमातून चालत असताना हे गाव सगळं मला पाहायला मिळतं. ही पिलानवाडी असू द्या, हे सगळी गावं मला पाहायला मिळतात. आणि पिंपळे गाव काय दुसरं नाही, आपलं गाव आहे. पुरंदर तालुका आपला, तालुक्यातली राहणारी लोक सुद्धा आपली. आणि महाराज सविस्तर अभंग चिंतनाला घेतला होता. लेकुराचे हित जी माता गेली आहे त्या मातेबद्दल उतराई होण्याचे, सेवेतून उतराई होण्यासाठी घेतलेला अभंग होता. सर्वच मान्यवर आदरणीय हरिभक्त पारायण मी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये नामावंत गायक म्हणलं नवे ज्यांचं गाणं ऐकल्यानंतर गायन कोकिळा नवे तर आमच्या गुरुवारी हरिभक्त पारायण. मी हरिभक्त म्हणतो बरं का, कारण का दादा मला नेहमी म्हणायचे, नागेश दादा नेहमी म्हणायचे, मनोज एकदा तरी बा तुझ्या कीर्तनाला मला गायचं एकदा तरी. मला तर वाटतंय 2015 साली दादांकडे होतो. 2000 तर कोरोनाचा तर काळ आला तसा ते क्लास संपले आणि सगळं इकडे झालं. आदरणीय पंडित नागेशदादा आडगावकर यांच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न. आणि यांचं गाणं ऐकल्यानंतर असं वाटलं परमश्रीय पंडित हरिभक्त पारायण नागेशदादा आडगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. असे असणारे गोड गाण्याचे आदित्य महाराज वगैरे टाळीवाजा महाराजसाठी वेळात वेळ काढून आपल्या पिंपळे गावामध्ये उपस्थित राहिले. आदरणीय गोड गायनाचारी आपल्या पुरंदर तालुक्याचं वैभव. पहिले कोटेच नव्हते काही, त्यावेळेस होते बर्डे महाराज. लक्षात ठेवा, पहिलं काहीच नव्हतं. आता गाणारे उतो आल्यात. तालुक्यात पण बडसे बडकर भेटले. पण आदित्य महाराज खरं पाहायला मिळलं तर मी तात्यांबरोबर असायचो. आमच्या तात्यांबरोबर पकवाज वाजायला आमचे बर्डे महाराज असायचे त्यावेळेस. पहिलं कोटच नव्हतं म्हणल्यानंतर सगळं ऑलराऊंडर आबा माणूस. आणि आबा एवढे त्यांची तात्विक चिंतने कुठल्या कीर्तनकारांनी सांगितलं नसेल. ऐका, ज्या माणसाला वाचता येतं त्याने कीर्तन करणं ठीक, ज्या माणसाला वाचता येतं त्याने गाणं ठीक, ज्या माणसाला वाचता येत नाही, काही लिहिलेलं दिसत नाही, त्या माणसाचा जसा कीर्तनकार उभा राहतो तसा मुखातून अभंग गाता बाहेर पडतो. असे आदरणीय आमचे अशोकजी महाराज बर्डे. आणि ही सगळी पुण्य आहे सद्गुरूची, फक्त भक्त देवाची, बाकी कुणाची नाही. संत महात्म्यांनी कृपा केली त्यामुळे आमचे बर्डे महाराज ठीक आहे. आपल्या पुरंदर तालुक्याचं वैभव एवढं जपा, एवढं सगळ्या गावाला सांगणं एवढं जपा. आता लय मोठे आणण्यापेक्षा छोट्यामध्येच मोठं माना. आदरणीय आमचे बर्डे महाराज उपस्थिती, त्यांचे आभार. आदरणीय सगळे गावचेच ना पाहुणेत का तुमचे आभार. मी बघितले तुम्हाला भरपूर वेळा, पण मला एवढं आता दिंडी मला ती वारीमध्ये पाहिले. तुमचे आभार मानतो. हा मृदुंगाचार्य, वा वा गोड मृदुंग तुमचं उद्या. मग आम्ही बोललो त्यांचं महत्वाचं असतं. नानांचं महत्वाचं कारण नानांचं आता कलेक्शनचा टायमिंग झाला असेल त्यामुळे नानांना फोन. आदरणीय सर गोड प्रेमाची मंडळी उपस्थिती. आदरणीय महाराष्ट्रामध्ये एक नामावंत हार्मोनियम रत्न आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये वास्तव्य करतं हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज नागरगुरुजी नाना. ह्यांची हार्मोनियम ऐकल्यानंतर परमश्री हरिभक्त पारायण रामभाऊ नाना जाधव यांची मला आठवण होती. असे असणारे आमचे नानांचे आभार मानतो. आदरणीय महाराष्ट्रामध्ये बुलंद मृदुंगाचार्य मृदुंग मारू मृदुंगालंकार जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण माऊली महाराज कोरडे या बाळासाठी एकदा जोरदार. कारण का मी मगाशी सांगितलं किती येते याला महत्व नाही, जे येते त्यालाच लय महत्व आहे. आणि असे असणारे आमचे येवले महाराज, संभाजी महाराज नवले कीर्तनकार. हा बाबांचे सुद्धा आभार. आता एवढं काय मला एवढं भाऊसाहेब माहित नाही, लिहून दिलं असं मी आपलं सांगितलं असं. काय सगळ्यांची नावं घ्यायला मला काय दिलं ओव्हर टाइम तर द्या. असे सर्वांचे आभार मानतो. गोड सिस्टीम आहे त्यांचे आमचे परममित्र. अशी गोड सिस्टीम या गावामध्ये मला तो बाळूमामाला तुमचीच असते ना. हा टाळी वाजव गोड सिस्टीम गावचं भूषण आहे.
सर्वच आभार मानतो आदरणीय विनेकरी बाबा. नेहमी कुठेही दिसल्यानंतर मला हात थांबवणार, माझ्यासाठी थांबणार असे गोड शब्दाच्या विनेचरी आणि आपल्याच गावचं वैभव आदरणीय बाबांचे आभार मानतो माझ्याबरोबर. आणि आबा एक सांगायचा संदेश म्हणजे येत्या 1 मे ते 16 मे रोजी भव्य दिव्य नियोजनामध्ये आम्ही एक वारकरी बालसंस्कार शिबिर राबवतोय. त्या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी, शिबिर 16 दिवस मोफत आहे. लक्ष ठेवा, मोफत शिबिरे, कोणत्याही प्रकारची फी नाही. आज जवळजवळ माझ्याकडं 30 ते 32 मुलं अनाथ विद्यार्थी सांभाळतोय मी सध्या आज या तालुक्यामध्ये. आणि जेवढं माझ्या कीर्तनामधून मानधन तयार होतं, जेवढं माझ्या सेवेतून मानधन तयार होतं, तेवढं मी फक्त न फक्त या पोरांसाठी खर्च करत असतो. आज एवढीच आणल्यात कारण का परीक्षेचा काळ आहे, काय काय पोरं शाळेमध्ये गेली. आणि या तालुक्यामध्ये मी निस्वार्थी सेवा करण्याचं काम या नारदाच्या गादीवर तर खरं बोलून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आज महाराष्ट्रातलं शूटिंग तुमच्या समोर आहे. मला सांगण्याचं एकच आहे की मार्तंड वारकरी शिक्षण संस्था जेजुरीमध्ये वास्तव्य करते आणि या संस्थेमध्ये अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ 100% यशस्वी केला जाईल. जर गोरगरिबाचे असतील, अनाथ असतील, ज्या मुलांना वारकरी क्षेत्रामध्ये शिकायचे पण त्यांची खरंच ऐपत नाही, अशा विद्यार्थ्यांचं पण कॉन्टॅक्ट माझ्याकडे करा. मी 100% त्या मुलाला यशस्वी कीर्तनकार करण्याचं भाग्य मी तुम्हाला या ठिकाणी या नारदाच्या गादीवरती देतो. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर आमच्याच बहिणी हरिभक्त पारायण, आत्ता महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कोण ह्याच्यामध्ये जे आत्ता सुद्धा ऑडिशनला आहे त्यांचं सिलेक्शन झालं, शे आदरणीय भक्तिताई चव्हाण पुण्यामध्ये वास्तव्य करतात. या ताईंची शिक्षण संस्था परिंचे ह्या गावामध्ये, परिंचेत ना इकडं परिंचे ह्या गावामध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था, मुलं नाही फक्त आणि फक्त मुलींची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उभी केली जाते. ज्या ज्या मुलींच्या आईवडिलांना वाटतं की आपली मुलगी सुद्धा कीर्तनकार व्हावी, आपली मुलगी सुद्धा गाणारी वाजवणारी व्हावी, तर माझी सर्वांना विनंती, जाताना त्या पालकांनी माझी भेट घेऊन जा, नंबर घेऊन जा आणि यशस्वी कीर्तन करण्याची ताकद आमची मार्तंड वारकरी शिक्षण संस्था तुम्हाला देईल. सर्वांचं आभार मानतो. प्रत्येकाने 1 मे ते 16 मे मध्ये आबा वेळात वेळ काढून त्या शिबिरासाठी उपस्थित राहा. आदरणीय तात्यांच्या माध्यमातून हे शिबिर आम्ही उभं केलेलं आहे. तात्यांची एक मनातली इच्छा होती की बाबा आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर आपल्या जेजुरीमध्ये एक मार्तंड वारकरी शिक्षण संस्था असावी. तात्या गेल्यानंतर एक स्वप्न पूर्ण करण्याची मी एक ठिकाणी जबाबदारी करतो. सर्वच तालुका माझ्यावरती प्रेम करतो, तुम्ही पिंपळेगाव सुद्धा माझ्यावर अत्यंत प्रेम करता. सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आदरणीय झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी दसरे तात्या जगताप यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर महाराष्ट्रामधील पहिले कीर्तनकार ज्यांच्याकडे माझं कीर्तनाचा अभ्यास चालू आहे, पहिले कीर्तनकार महाराष्ट्रामधील जे टाळकऱ्याकडून अभंग घेतात ते आदरणीय गुरुवर्य श्रीपाद महाराज जाधव. तुमच्याकडे असतो पहिला दिवस. श्रीपाद महाराज जाधव बाबांच्या चरणी एका नतमस्तक होतो. आदरणीय भजन भीष्म हरिभक्त पारायण विठ्ठल भाऊ मोरे यांच्या चरणी एकदा नतमस्तक. माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली. सर्वांनी हात वर करा. हा आहेत ना? अरे वा, क्या आवाज आहे. सर्वांनी हात वर केला जोपर्यंत भजन होत नाही. हा कॅमेरावाले जरा शूटिंग काढा बरं का. हा आणि शूटिंगवाल्यांचं सांगायचं म्हणल्यावर महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल ओम साई सर्वांनी सबस्क्राईब लाईक करा. आणि हे 16 पाहायला विसरू. पिंपळे गावात मोठं कीर्तन झालं, एक पाहायला मिळेल. हात वर करा. सर प्रेमाने भजन करायचं. कुणाच्या दारामध्ये वास्तव्य? सोपान काकाच्या दारामध्ये वास्तव्य करताना त्या काकाचं एकदा प्रेमाने भजन करा. सोपान देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूपा सोपान देवा सोपान देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूपा सोपान देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूप टाळी सोपान देवा सोपान देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूपा 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 सोपान देवा सोपान
स्वरूपा सोपान नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई सोपानदेव मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपानदेव मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव भजन केलं का सगळ्यांनी? भजन भजन ह्याच्यानंतर भोजन भजन केलं ना सगळ्यांनी? ज्याने ज्याने सभा मंडपात केलं भजन भाऊ त्यांना 10 वर्ष मरायची काय, कारण का जो वाजवेल टाळी काळाची वैल होळी. त्यामुळं भजन केलं. हा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी बार वाहे त्याचे सर्वस्वई साहे आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती देर दे देना देना तुका मने माझे 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 तुम्हा सतावारी बोजे तुम्हा सतावारी बोजे बोजे ऐसी कम ल्यासी जाती ऐसी कम ल्यासी जाती तुम्हा करीला बाबीना प्रीती करीला बाबीना ला बाबीना ला बाबीना ला बाबीना ला करीला बाबीना प्रीती
ताली वाजवा या. करीला भाविना प्रीती करीला गम प गम गर सा गम प गम गर सा सारे गम पद पदनी दप पदनी सानी दप पदनी नी 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 दनी सारे सा हरिदा 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 चक्रदा चक्रदा सानी धनी 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 दादा धनी 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 दाद धनी 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 दाद कम धनी 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 दाद कम धनी 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 दाद कम धनी 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 दाद धनी 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 दाद धनी 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 दाद कम धनी 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 दाद कम धनी 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 दाद कम धनी 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 दाद धनी 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 दाद धनी 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 दाद कम धनी 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 दाद कम धनी धनी
गमदानी दादे करीला मावीन प्रीती करीला मावीन प्रीती दर 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 ना करीला 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 लावीन करीला भावी ना करीला भावी ना प्रीती प्रीती ऐसी कवरा ऐसी वा टाळी वाजवा त्यांच्यासाठी वा. आता खरं पिंपळ्यात आल्यागत वाटलं. एवढा मोठे मोठे कलाकार उपस्थित आहेत. खरं तर या गावाचं काहीतरी मोठं भाग्य म्हणावं लागेल. माझ्यासारखा कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित गायक मंडळ आहेत. सर्वांचा एकदा आभार होतो. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक झालेल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.